आज आपण नाश्त्याला पालक आणि कोबीचे भजी बनवणार पकोडे। त्यासाठी मी 1 वाटी चण्याचं पीठ घेतले, बेसन पीठ, आणि 3 चमचे तांदळाचे पीठ घेतले। आता त्यात थोडी हळद टाकते। आपण इनो किंवा सोडा वापरणार नाही आणि मिक्स करून घेते। आता बघा, पाण्याने थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करते। 1 चमचे मी लाल तिखट टाकते, चवीपुरतं मीठ घालते, हिंग टाकते थोडासा, आणि ओवा घेतला अर्धा चमचा, मी हातावर क्रश करून टाकते। सर्व मिक्स करते आणि असं 5 मिनिटं जरी फेटून घ्यायचं, म्हणजे इनोची आणि सोड्याची आवश्यकता भासत नाही आपल्याला। आता याच्यामध्ये मी थोडा कोबी घालते, 1 वाटी कोबी घातला मी, 2 वाटी पालक घालते आणि फेटून घेते चांगलं। असं मी छानपैकी मिक्स करून घेतलंय। 5 पॅन ठेवलाय, त्यात तेल टाकलंय, तेल चांगलं गरम झालं। आता मी भजी सोडून घेते। बघा, मी पलटी करून घेते। आपली छानपैकी तळून झाली। आता मी काढून घेते। इथे पाऊस पण खूप जोराचा चालू आहे, पाऊस पडतोय। पालक आणि कोबी याची मी भजी बनवली बघा। ती शेजवान चटणी आणि मिरचीसोबत, तळलेल्या मिरचीसोबत छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।